नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, आज तुमच्याबरोबर मी एक गोष्ट शेअर करणार आहे। तर गोष्ट अशी आहे, एक राजा असतो आणि त्या राजाकडे एक प्रधान असतो जो की फार हुशार असतो। तर राजाचा प्रधान हुशार असतो, त्यामुळे राजा कोणतेही काम अडलं का पहिला प्रधानाला विचारत असतो आणि प्रधान पण ते काम सोल्युशन ओरिएंटेड पूर्ण करत असतो। यामुळे काय होतं की बाकीचे जे राजसदरेवर बसलेले दुसरे लोक असतात ते त्यांच्यावर नेहमी जळत असतात की का या प्रधानाला राजा नेहमी इतकी व्हॅल्यू देतो। तर एक दिवस काय करतात, सगळे सदरेवरचे ठरवतात की आपण राजाकडे जाऊया आणि विचारूया की आता प्रधान तर हुशार आहे, पण प्रधानाचा मुलगा कसा आहे ते पाहूया आपण। तर राजाला पण ही गोष्ट पटते। मग काय करतात, ते सर्वजण प्रधानाच्या मुलाला बोलवतात आणि एक साधा प्रश्न राजा त्याला विचारतो। त्याच्यासमोर एक सोन्याचं नाणं आणतो आणि एक चांदीचं नाणं आणतो आणि त्याला विचारतो, याच्यामधलं अधिक मौल्यवान काय आहे? तर प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं हातात घेतो आणि बोलतो, हे अधिक मौल्यवान आहे। आणि सगळे लोक हसायला लागतात, राजाला पण हसायला येतं। मग ते बोलतात, जा तू घरी जा। परत दुसऱ्या दिवशी त्याला बोलवतात की सोन्याचं नाणं देतात, एक चांदीचं नाणं, ह्याच्यामधलं मौल्यवान काय आहे? परत तो तेच करतो, चांदीचं नाणं उचलतो। परत सगळेजण हसतात, सगळे मजा घेतात। परत सगळेजण तेच सर्व सुरू होतं आणि राजाला पण हसायला येते। असं लगातार पूर्ण महिना चालतं। तो चांदीचंच नाणं उचलतो, हा हे अधिक मौल्यवान, आणि राजसदरेवरचे सर्वजण हसायला लागतात। आणि मग थोड्या दिवसांनी प्रधान बाहेर गेलेले असतात, प्रधान घरी येतात आणि त्यांना हे समजतं, अरे हे काय चालू आहे? प्रधान त्याच्या मुलाला विचारतो, अरे तू मूर्ख आहेस का? तुला इतकं माहित नाही की सोनं जास्त मौल्यवान आहे, चांदी कमी मौल्यवान आहे? तर मग तो काय करतो, तो बोलतो, हा बाबा मला माहिती आहे ते, तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। आणि तो काय करतो, तो एक बरणी त्याने बनवलेली असते, त्या बरणीमध्ये सगळे चांदीचे नाणे त्याने साचवून ठेवलेले असतात, ते त्यांना दाखवतो। असे त्यांनी महिन्याभरात एक पूर्ण बरणी भरून ठेवलेली असते। तर तो बोलतो, बाबा मी ज्या दिवशी सोन्याचं नाणं हातात घेईल त्या दिवशी हे चांदीचे नाणे भेटायला बंद होतील। म्हणजे मित्रांनो, त्यांनी एक चांदीचं नाणं घेत राहिला आणि एक सोन्याच्या नाण्यापेक्षा जास्त त्यांनी संपत्ती कमावून ठेवली। ते का मित्रांनो, त्यांनी बाहेर नाही बघितलं, त्याला माहिती होतं की हे माझे मस्ती करण्यात मजाच करणार आहेत। पण ते चांदीचे नाणे, मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे मित्रांनो, की जेही इन्फ्लेशनबद्दल गोष्टी बोलतात ना, ज्या गोष्टी लाईफ लाँग मिळणाऱ्या आहेत, ज्या की लाईफ लाँग रिटर्न्स आहेत, त्याचा तोड कुठेच नाही आहे। ते ह्या गोष्टीमधून आपल्याला मॉरल शिकायला भेटतो। त्यामुळे मित्रांनो, गॅरंटीड गोष्टी जिथे पण असेल तिथे नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। धन्यवाद। असेच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा